हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू द चॅनल सौ मराठी. सौ मराठी चॅनल मध्ये दीपाली पाटील तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. सो फ्रेंड्स, आज मी तुमच्यासोबत चिकन ग्रेव्हीची रेसिपी शेअर करते. सो हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच कंटिन्यू बघा आणि तुम्ही अशी रेसिपी घरी नक्कीच ट्राय करा. आणि आजची ही रेसिपी कशी झाली हे मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्कीच सांगा. सो चला आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. फ्रेंड्स, आज आपण बनवत होतो चिकन ग्रेव्ही. तर त्याच्यासाठी मी इथं 6 कांदे घेतलेले, 2 टमाटे घेतलेत, लसूण घेतलेले आणि खोबरं घेतलंय अर्ध. याच्यात तुम्ही पाहिजे जर तुमच्याकडे अद्रक लसूणची पेस्ट असेल तर तुम्ही तीही वापरू शकतात. पण इथं माझ्याकडे अद्रकची पेस्ट आहे पण लसूणची नाहीये, म्हणून मी इथे लसूण घेतलेले आहेत. सो इथे तुम्ही बघू शकता मी कढई ठेवून घेतलेली आहे. मी गॅस ऑन करून थोडीशी कढई गरम होईपर्यंत ठेवते. कढई गरम झाली त्याच्यात मी आता माझे कांदे टाकते. या ठिकाणी कांदे छान असे गोल्डन झालेले आहेत. नंतर मी याच्यात थोडं आपलं खोबरं जे ते टाकून देते. खोबरं मस्त गोल्डन होईपर्यंत कलसून घ्यायचे. नंतर आपल्या याच्यात टोमॅटो टाकायचे. या ठिकाणी आपले कांदे आणि खोबरे छान असं गोल्डन झालेले आहे. याच्यात मी याच्यात टोमॅटो टाकून देते आणि टोमॅटो नरम होईपर्यंत याला कलसवायचं आहे. जोपर्यंत आपले मसाले कलसत आहेत तोपर्यंत आपण आपलं जे चिकन आहे त्याला मी या ठिकाणी मॅरिनेट करण्यासाठी ठेवते. त्याच्यासाठी सगळ्यात आधी या ठिकाणी 3 टेबलस्पून आपण याच्यात दही टाकून घेतली मी. त्याच्यानंतर थोडीशी हळदी, धना पावडर, लाल मिरची पावडर, थोडासा गरम मसाला, थोडीशी कसुरी मेथी घेतली ती याच्यात मी क्रश करून टाकून देते. आणि मी इथं अद्रक लसूणचं पॅकेट मागून घेतलंय त्याच्यामुळे मी इथं लसूण टाकत नाहीये. सो हीच पेस्ट मी 1 टेबलस्पून एवढी टाकून घेतली इथं. याला छान असं मिक्स करून घ्यायचं. 1 टेबलस्पून नमक पण घेतलंय आणि याला मस्त असं मिक्स करून घेऊया. सगळे मसाले आपले सगळ्या पीसला व्यवस्थित लागायला पाहिजे अशा पद्धतीने याला मस्त मिक्स करून 5-10 मिनिटं रेस्टसाठी ठेवून देऊया आपण. मस्त मिक्स झालंय आणि सगळे मसाले आपल्या सगळ्या पीसला लागलेत. आता याला रेस्टला ठेवूया 10 मिनिटं. कांदेही मस्त गोल्डन झालेले आहेत. आता गॅस बंद करून याला थंड होण्यासाठी ठेवून देते. इथे बघा पेस्ट मस्त करून झालेली आहे आपली. आता आपण याला कढईमध्ये टाकून घेऊया आणि तळूया. देन या ठिकाणी मी अजून तेल टाकलेलं नाही. आपला जो मसाला आहे तळलेला तो इथं टाकून घेतलाय. गॅस ऑन करून याला छान गोल्डन होईपर्यंत तळून घ्यायचंय. इथे मी 3 पळी तेल घेतलंय. याला छान गोल्डन कलर येईपर्यंत याला तळायचे. मी अजून मसाले टाकले नाही, आपण मसाले नंतर टाकूया याच्यात. या ठिकाणी बघू शकता मसाला छान असा गोल्डन झाला आहे. आता याच्यात आता आपले मसाले टाकूया. मी गॅस बंद करते कारण की मसाला खूप उडतोय बाहेर. ते बघू शकता तुम्ही छान असं आपल्या मसाल्याला तेल सुटलंय. आता याच्यात आपले जे मसाले आहेत ते मिक्स करते. लाल मिरची पावडर, आपला जो चिकन मसाला असतो तो याच्यात मी अर्धा टाकते. हा पाकीट टाकलंय मी. याला छान असं मिक्स करून घ्यायचं आणि 5 मिनिटं याला परत झाकून शिजू द्यायचं जोपर्यंत आपला मसाला थोडासा याच्यात मिक्स होत नाही मसाल्यांमध्ये. सो आता मी इथे परत गॅस बंद करते कारण की मसाला उडतोय बाहेर. हे बघू शकता तुम्ही छान आपला मसाला असा याने तेल सोडलंय आणि खूप छान असा कलर पण आलाय याला. तर यावेळेस आपण जे आपले पीस मॅरिनेट करून ठेवले होते ते मी इथं टाकते. या ठिकाणी मी जेवढे पीस मॅरिनेट करून ठेवले होते सगळे टाकले आहेत आणि याला छान असं मसाल्यामध्ये आपल्याला मिक्स करून द्यायचंय. मी पाणी नंतर टाकेल, आधी आपण हे पीस टाकल्यानंतर याला 5 मिनिटं आपण असं शिजू देऊया. सो पीस छान असे मिक्स करून झाले. परत मी झाकून याला गॅस ऑन केला आहे. आता याला 5 मिनिटं छान शिजल्यानंतर मग आपण मीठ आणि पाणी टाकूया याच्यात. सो इथं 5 मिनिटं झाली आहेत. मी गॅस बंद करते. तुम्ही बघू शकता आपले पीस छान असं मसाला पीसमध्ये आपला हे झाला आहे. सो या ठिकाणी मी अजून पाणी टाकून घेते. आता तुम्हाला जेवढं पाणी हवं आहे तेवढं तुम्ही इथं टाकूया आणि पाणी टाकल्यानंतर परत त्याला 5 ते 10 मिनिटं याला मस्तपैकी शिजू द्या. परत झाकण ठेवून गॅस ऑन करते. गॅस मीडियम ठेवायचा आहे. इथं आपण मीठ आधीच 1 चम्मच टाकलेलं होतं मी. आता परत 1 चम्मच मीठ घालते. बाकी नंतर लागलं तर आपण वरून टाकू शकतो. याला छान 5 मिनिटं शिजू देऊया. इथं तुम्ही बघू शकता आपलं चिकन ही रेडी झाली आहे. आता भाजी त्याला मस्त आता गरमागरम सर्व करा. सो या ठिकाणी आमची लंचची थाळी तर रेडी आहे. तुम्ही अशी मस्त रेसिपी तयार करा, बनवा आणि मस्त एन्जॉय करा.